मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जर एखादं काम आपल्याला करायचं असेल तर ते काम करा की जे काम केल्यामुळं आपल्याला सगळ्यात मोठा आनंद मिळेल. आणि ते काम करण्यामध्ये जास्त आनंद आहे की जे काम करण्यामध्ये लोक म्हणत होते की हे तू करू शकत नाहीस, आणि तेव्हा जे एक काम मी करतो ना आणि त्या कामामध्ये यशस्वी होतो तेव्हा सगळ्यात आनंद मला मोठा होतो. तसंच आहे मार्केटचं, की मार्केटमध्ये सगळेच जण म्हणतात की मार्केटमध्ये काही खरं नाही, तुम्ही मार्केट करू नका, तुम्हाला ते जमणार नाही आणि तुमचे पैसे जातील, भिकारी होताल, फाशी घेताल, असे सगळेजण म्हणत असतात. आणि मग हेच काम करण्यामध्ये मला जास्त आनंद आहे आणि ह्याच्यामध्ये मला यशस्वी होण्यामध्ये आनंद आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी पैसे कमवले त्याचे अनुभव जर आपण पाहिले तर त्या अनुभव जर मी घेऊन पुढे चाललो तर मी निश्चित यशस्वी होईल. की ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे विजय केडियाजी म्हणतात की तुम्ही अशी कंपनी निवडा की जी कंपनी छोटी असेल, म्हणजे जिचं मार्केट कॅप छोटी, म्हणजे किमतीनं छोटी नाही, म्हणजे 5-10 रुपयाची म्हणजे ती किमतीनं छोटी नाही, की जिचं मार्केट कॅप छोटं आहे अशी छोटी कंपनी निवडा. आणि तिचं जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट हे मिड कॅप म्हणजे सर्वसाधारण असलं पाहिजे. पण त्या मॅनेजमेंटची जी महत्त्वाकांक्षा आहे ती महत्त्वाकांक्षा ही लार्ज कॅप म्हणजे मोठी असली पाहिजे. कंपनीला पुढं घेऊन जाण्यात तसं मॅनेजमेंट हे असलं पाहिजे. आणि ती कंपनी ज्या क्षेत्रात काम करते ते क्षेत्र हे एक्स्ट्रा लार्ज म्हणजे खूप मोठं असलं पाहिजे. तसंच आज मी 3 कंपन्या तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये एक IT कंपनी आहे आणि 2 केमिकल कंपनी आहे. ITचं क्षेत्रही खूप मोठं, भरपूर वाढ होण्यासारखं आहे आणि केमिकल क्षेत्रही खूप मोठा वाव ह्या केमिकल क्षेत्रालाही वाढ होण्यासाठी आहे. म्हणून या मी 3 कंपन्या आज तुम्हाला सांगणार आहेत. आणि त्याच वेळेस कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची मजा आहे. वॉरन बफेट म्हणतात की जेव्हा कोणी खरेदी करत नाही त्यावेळेस तुम्ही खरेदी करा. आज ह्या कंपन्या डिस्काउंटवर मिळत आहेत आणि त्यावेळेस जर आपण खरेदी केली तर आपला हा फायदा होऊ शकतो. चला तर व्हिडिओकडे वळू. आजचं आपण मार्केट बघूया. आजचं मार्केट जर बघितलं आपण तर 454 अंकाची वाढ BSE सेन्सेक्समध्ये झालेली आहे आणि निफ्टी 50मध्ये 157 अंकाची वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. वाढणारे स्टॉक जर पाहिले तर वाढणारे स्टॉक 1356 आणि पडणारे स्टॉक 791 होते. आज जवळपास 4.36 लाख कोटी, इथं बघू शकता 4.36 लाख कोटी हे गुंतवणूकदाराचे वाढलेले आहेत. आज आपण जी कंपनी बघणार आहोत ती कंपनी आहे ज्योती रेजिस. ही कंपनी मागेही आपण चर्चा केली होती. आज ही कंपनी 5.72 एवढी टक्के ही मायनस झालेली आहे आणि 1407 वर आली आहे. मागं ती 1450 वर येऊन गेली होती, 1550 पर्यंत गेली, पण पुन्हा ती आज मायनस झालेली आहे. हिच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे. आणि ही कंपनी तुम्ही जर बघितलं इथं तर तुम्हाला इथं लक्षात येईल की ही कंपनी सेकंड लार्जेस्ट सेलिंग वूड ॲडेसिव्हमध्ये इंडियामध्ये आहे. म्हणजे ही 2 नंबरची कंपनी आहे लार्जेस्ट सेलिंगमध्ये. तर कंपनी चांगली आहे आणि छोटी कंपनी आहे, त्यामुळं आपल्याला आपण जर ह्याच्यात गुंतवणूक केली तर आपला फायदा पुढं भविष्यात होऊ शकतो. वरून ही डिस्काउंटवर पण मिळत आहे. हिचा मार्केट कॅप जर पाहिलं तर आपल्याला 1692 करोड म्हणजे जवळपास 1700 करोडचं मार्केट कॅप आपल्याला दिसत आहे. आणि जर PE जर पाहिला तर PE आपल्याला 26चा दिसत आहे. 1410 ही आता सध्या तिची करंट प्राईज आपल्याला पाहायला मिळत आहे. ROCE ROE जर पाहिला तर ROCE आपल्याला 72.9 म्हणजे जवळपास 73 आणि ROE 55 दिसत आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. पुढे स्प्लिटचा फायदा मिळू शकतो. हिचं बघा व्हॅल्युएशन बघा हिची कशी आहे. कंपनी स्वस्त आहे की महाग आहे आपल्याला इथं कळू शकते. हिचे EPS आपण पाहिले तर EPS हे कंटिन्यू आपल्याला वाढलेले दिसत आहे. पण आता कंपनी आपल्याला वरून खाली डिस्काउंटवर मिळत आहे. हिचा PE जवळपास 26चा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि तो PE जो पाहिला तो आपण हा जो टिंबाची रेस दिसते ही मीडियन PE आहे, त्याच्या एकदम जवळ आपल्याला PE पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्हॅल्युएशन हिची खूपच कमी आहे. सध्या ही कंपनी आपल्याला स्वस्तात मिळत आहे. ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं दिसते. ही कंपनी आपल्याला कर्जमुक्तही मिळत आहे. एकतर छोटी कंपनी आहे, हिचे सेल्स प्रॉफिट चांगले आहे, डिस्काउंटवर मिळत आहे, कर्जमुक्त आहे. तर म्हणजे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या कंपनीमध्ये आपल्याला
पाहायला मिळत आहेत. हिचे सेल्स पाहिले 2013 पासून तर 10 करोड, 15 करोड, 26 करोड, 46 करोड, 41, 54 करोड, 69 करोड, 74 करोड, 101 करोड, 182 करोड आणि 261 करोड. आणि ह्या 2 क्वार्टरचे पाहिले 3 क्वार्टरचे तर 251 करोड आहेत. कारण हिचं रिझल्ट आता आलेले आहेत, त्यामुळे 3 क्वार्टरचे हे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे हिचे सेल्स जरी पाहिले आपण तर कंटिन्यू सेल्स हे आपल्याला वाढलेले दिसत आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर नेट प्रॉफिटही बघू शकता 1 करोड, इथं तर 00 होतं, 1 करोड, 2 करोड, 8 करोड, 12 करोड, 20 करोड, 46 करोड. झपाट्यानं प्रॉफिट वाढलेलं आपल्याला दिसत आहे. 3 क्वार्टरचे आता 65 करोड प्रॉफिट आलेलं आहे. त्यामुळे प्रॉफिटही हिचे वाढलेले आहेत. आणि स्टॉक प्राईस CAGR जर बघितले तर एकदम जबरदस्त मिळतील आपल्या दिसत आहेत आपल्याला. प्रॉफिट ग्रोथ पाहिली, सेल्स ग्रोथ पाहिली तर एकदम चांगली दिसत आहे. 10 वर्षाची सेल्स ग्रोथ 38% आहे, 5 वर्षाची 37, 3 वर्षाची 53 आहे. प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 56 आहे, 5 वर्षाची 113 आणि 3 वर्षाची 81 आहे. त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR आहे तुम्ही पाहिले तर इथं चांगले आपल्याला दिसत आहेत. 10 वर्षाची 84, 5 वर्षाची 120 आणि 3 वर्षाची 119. त्यामुळे ही कंपनी आपल्याला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते. कंपनी सध्या सपोर्टवर यायला लागली. तिचा पहिला जो सपोर्ट होता तिनं ब्रेक केलेला आहे आणि आता ती खाली आलेली आहे. ती ह्या सपोर्टवर काम करत होती. इथं तुम्ही बघू शकता ह्या सपोर्टवर होती, पण आता ती पुन्हा 1350कडे येण्याची शक्यता जास्त आहे. 1350चा ती सपोर्ट घेऊ शकते, 1350चा. आणि आता ती ह्या रेंजमध्ये आलेली आहे, त्यामुळे ही तिची बाईंग रेंज आपल्याला म्हणता येईल. ह्या बाईंग रेंजमध्ये ती आलेली आहे. वरती गेली होती 1750-1800च्या जवळपास गेलेली आपल्याला पाहायला मिळते. इथं दोनदा ती वर जाऊन आली खाली आणि आता ती हळूहळू खाली येते सपोर्टवर. तर जर तुमच्याकडे हा स्टॉक नसेल तर तुम्ही यावर अभ्यास करून स्टॉक घ्यायचा की नाही ठरवू शकता. पुढची कंपनी बघूया. पुढची कंपनी हॅपीएस्ट माइंड. ही कंपनी IT क्षेत्रातली आहे. आज 1.55% वाढ ही झालेली आपल्याला दिसत आहे. हिचे मार्केट कॅप जर पाहिलं तर हिचं मार्केट कॅप 13,000 करोड आहे. करंट प्राईस 869 चालू आहे. आणि PE जर पाहिला तर PE हिचा 54 आहे. ROC ROE जर पाहिलं तर तेही चांगले आहेत. ROC आहे 27 आणि ROE जवळपास 29 आहे. फेस व्हॅल्यू 2 आहे. पुढे स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. आणि हिची व्हॅल्युएशन जर पाहिली तर ही मीडियन PEच्याही खाली. हिचा मीडियन PE जर पाहिला तर इथं आपल्याला दिसत आहे 62च्या आसपास आहे. आणि मीडियन PEच्या खाली 56 जवळपास हिचा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही व्हॅल्युएशन हिची कमी आहे. डिस्काउंटमध्ये आपल्याला कंपनी ही मिळत आहे. सेल्स पाहिले तर सेल्स बघू शकता. मार्च 2014 पासून सेल्स 171 करोड, 270, 341, 431, 444, 590, 698, 761, 1034, 1333 व आता 3 क्वार्टरचे आले 1440. सेल्स चांगले आहेत. प्रॉफिट बघू. प्रॉफिटही या कंपनीचं आपल्याला सुरुवातीला मायनस इथं इथपर्यंत होतं. नंतर 4 करोड, 73 करोड, 172, 186, 216 आणि आता 243 आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रॉफिटही चांगलं आहे कंपनीचं. कंपनीचे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि CAGR बघूया. सेल्स ग्रोथ ही प्रॉफिट ग्रोथ आणि CAGR इथं सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 35%, 5 वर्षाची 25, 3 वर्षाची 24, प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 21, 5 वर्षाची 63 आणि 3 वर्षाची 37. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला इकडं जास्त मिळायला पाहिजे. तर ही कंपनी ही आपल्याला चांगले रिटर्न बनवून देऊ शकते. कारण भविष्य ITचं आहे आणि IT शिवाय भविष्य हे चालणार नाही. त्यामुळे ही कंपनी आपल्याला गुंतवणुकीसाठीच चांगली आहे. तुम्ही इथं बघू शकता. इथं तिचा हे जे सपोर्ट होते हळूहळू खाली येत होते, पण आता हिचे सपोर्ट आपल्याला वर शिफ्ट होते वेळी दिसत आहेत. तुम्ही बघू शकता हे खाली येऊ लागले सपोर्ट. आता तिचे सपोर्ट वर शिफ्ट होत आहेत आणि आता इथून कंपनी मला वाटत नाही की खाली येईल म्हणून. त्यामुळं इथून ती वर जाऊ शकते. तुम्ही अभ्यास करा. मी म्हणतोय म्हणून खरेदी करू नका. तुम्हाला काय वाटतंय तर त्यानुसार तुम्ही हिची खरेदी करायची किंवा नाही ठरवू शकता. पुढची कंपनी आहे अथर इंडस्ट्रीज. ही केमिकल कंपनी आहे. आज 2.26% वर होती, 856 वर ही गेलेली आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 11,000 करोडचा आहे. छोटीच कंपनी आहे, 856 वर आहे. आणि हिचा PE जर पाहिला तर थोडासा आपल्याला जास्त दिसतोय, 87चा PE
जवळपास 88चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ह्या कंपनीचे प्रॉफिट आणि सेल जबरदस्त असल्यामुळे पी खाली यायला तयार नाही आहे, कारण खरेदी लोक करत आहेत, कंपनी वरच जात आहे. तुम्ही इथं बघू शकता की ROC 18चा आहे, ROE 15.9 म्हणजे जवळपास 16चा आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे. स्टॉक स्प्लिट पुढे भविष्यात होऊ शकतो आणि ही कंपनीसुद्धा आपल्याला इथं कर्जमुक्त मिळत आहे. हिचे सेल्स पाहिले तर सेल्स बघा, सुरुवातीला आपण इथं जर पाहिलं तर 0, 1, 0 इथपर्यंत झिरोच होते. नंतर 24, 109, 201, 302, 450, 590, 691 आणि आता 664 आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट इथं -1 करोड होतं. नंतर 8, 23, 40, 71, 109, 130 आणि 125. म्हणजे हे जे प्रॉफिट आहे तुम्ही बघा, 8चं 23 म्हणजे तिप्पट झालं, 23चं 40 म्हणजे जवळपास इतक्या फास्ट प्रॉफिट वाढायला लागले. 40 ते 71 झालं म्हणजे जवळपास दुप्पट झालेलं आहे. 71चं 109 म्हणजे दीडपटच्या पुढे गेलेलं आहे. 109चं 130 असं प्रॉफिटही झपाट्यानं पुढे जात आहे. त्यामुळे ही कंपनी त्याच पद्धतीनं वाढते वेळी आपल्याला दिसत आहे. हिचं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR बघूया. इथं तर अजून काय नवीन आता लिस्ट झालेली कंपनी आहे. सेल्स ग्रोथ 5 वर्षाची 43, 3 वर्षाची 29. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिले तर 76 5 वर्षाचं आणि 3 वर्षाचे 48 आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला CAGR इथं मिळायला पाहिजे. त्यामुळे तेवढा जर CAGR मिळाला तर आपला पैसा भरपूर बनला जाईल. हिचं जर आपण सपोर्ट फाइंड करायचा प्रयत्न केला तर आता ही कंपनी ह्या सपोर्टवर आपल्याला असते वेळी दिसत आहे. इथं आहे. इथून खाली जर आली तर ती 800चा दुसरा सपोर्ट इथं घेऊ शकते. तुम्ही इथं बघू शकता 800चा सपोर्ट घेऊ शकते. तर आता कंपनी 856 वर चालू आहे. तुम्ही अभ्यास करून ही कंपनी खरेदी करायची की नाही ठरवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ हा अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्ही खरेदी किंवा विक्री करतेवेळी तुम्ही स्वतः अभ्यास करून निर्णय घेऊ शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.